रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले Ah!
Oh
रामगिरी महाराज मेरे भाई सब संतन की अन्नपूर्णा माता की पवन सुत हनुमान आवडी दिवसी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपी चंदनती हृदय कळवळा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंदाई एका जनार्दनी आईचा जन्म तो देवा परम पूज्य जग विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा सर्वेष्टिकं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिसमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुख्येश वेदांत शाखातनितिं नमो नारायण गिरि पर ब्रह्म स्वरूपम नमो कर्म भूमि जिते जन्म लेमी नमो भारत भूमि जिते सर्व कामे जिजा माझ देह प्रभु पाय तुझे जय जय रघुवीर समर्थ श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी बरनऊ रघु भल बिमल जसु जोदायक फल चारी दुख भंजन प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज
त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्याकडनं एखाद्याकडनं नाव राहिलं असेल तर तुमचं लेकरू समजून मला माफ करा. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. विठ्ठल 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 या अभंगात तुम्हाला सरळ अर्थ सांगते. माझ्या देवाला नेमकं काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार केलेला रात्रंदिवस देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं? तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीच्या माळ गळ्यामध्ये असणं, भाळावर गोपी चंदनाचं टिळा असणं आणि हृदयामध्ये वैष्णवांचं कळवळा असतं, ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. आषाढीची कार्तिकीची वारी जो भावी भक्त करतो ते माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि असा ज्याचा नेम आहे तो सगळ्यात जास्त वंदनीय आहे. विठ्ठल 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 अभंग कोणाचा आहे? महिला मंडळ. अभंग कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा. या महाराष्ट्राची माती फार पवित्र आहे. का पवित्र आहे? या मातीमध्ये अनेक संत जन्माला आलेत ना. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज. खास करून ही माती फार पवित्र झालेली आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पवित्र कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भारताची माती फार पवित्र झाली आहे. संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी या संतांनी एकत्रित करून या इमारत उभी केली आहे. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवराया. नामतयाचा किंकर ज्याने केला विस्तार, जनार्दनी एकनाथ थांब दिला भागवत. हा भंग पर्यंतच राहू द्या. जनार्दनी एकनाथ थांब दिला भागवत. बघा, या वारकरी संप्रदायाचा खांब जर कोण असेल तर संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. बघा, आपल्याला जर एखादी बिल्डिंग उभी करायची असेल, घर उभं करायचं असेल तर त्याचा मेन पाय काय असतो? मेन पाय काय असतो त्याचा? खांब. खांबाशिवाय घर उभं राहतं का? नाही. खांबाशिवाय तसं घर उभं राहत नाही. तसे वारकरी संप्रदायाचा खांब जर कोण असेल तर माझे नाथ बाबा आहेत. बघा, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धकरण केलं. नाथांनी भाडुराची रचना केली. नाथांनी अभंग लिहिले. नाथांनी कुटअभंगाची रचना केली. कुटअभंग म्हणजे काय? जे आपल्या लवकर डोक्यात घुसणार. केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन
गोड आहे की आपल्याला असं ऐकावंच वाटतं, अजून असं वाटतं की अजूनच चालावा. इतकी सोपं आहे नातांची भारुड. या या शेजारी ना, या या शेजारी ना पर नाही केलं ग पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला बयो 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 मला पंढरीला नेलं. या या शेजारी ना, या या शेजारी ना, या या शेजारी ना पर नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. छान आहेत ना नातांची भारुड. नातांची भारुड इतकं गोड आहे की आपण लगेच कानटाव करून ऐकतो. माझा नाथांचा जर अधिकार पाहायला गेलं तर नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ महाराज शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. श्रीमंत कशामुळे होते? त्यांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो. स्वयंपाक करायचे. आपण देवाला आपण करतो का पुरणपोळीचा स्वयंपाक दररोज देवाला? बघा, नाथ महाराज इतके श्रीमंत होते की त्यांच्या घरी देवानं 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. आपण फ्रीज मध्ये बॉटल सुद्धा भरून ठेवत नाही. आपण टाकीमध्ये लोटीभर पाणी टाकायला सुद्धा जात नाही. कुठं पाईप लीक झाला तरी आपण तो नीट करत नाही का? येतच नाही आपल्याला. माझ्या जगाच्या बापानं नातांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, 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 अनन्य भक्ती भावे या वंदित्याची पाहे, या वंदित्याची पाहे, ओ वायू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वायू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वायू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वायू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी वाही ज्याच्यावर चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याची पाहे. माझ्या जगाच्या बापानं नातांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. देवाचा स्वभाव आहे घेसी देवा जैसी ऐसे अससी उदार. हा घेतल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. हा फुकट कोणाचं काटा सुद्धा काढत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग हा नातांच्या घरी राबलाच कसा? नातांनी काय अशी पगार दिली होती की अशा ह्या महिन्याला अशी पगार देईल म्हणून? नाही ना. आपण पण मोबदल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. आपण ऊस खुरपायला जर गेलो, ऊसामध्ये गवत उगलेलं असतं, त्या गवतर माती टाकतात आणि पुढे चालतात. सकाळी 11 वाजता येतात, 2 वाजता जेवायला बसणार, 2 तासाची सुट्टी घेणार, 4ला लगेच कामाला लागणार, 5ला लगेच गड्या दाखवतात, चला नेऊन सोडा आम्हाला. म्हणजे मोबदल्याशिवाय कोणीच काम करत नाही. आज मालक गरीब आणि मजूर श्रीमंत झालेत बघा. त्यांना आणायला रिक्षा, सोडायला रिक्षा, एवढी परिस्थिती अवघड झालीत बघा. शहाणी माणसाचं जाऊ द्या, लहान लेकरं असतं, गुबगुबीत असतं, 2.5-3 वर्षाचं लेकरं, आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतं की नाही? महिला मंडळ, लहान लेकराचा आपल्याला पापा घ्या वाटतो का? ते दिसायला सुंदर असतं, गुबगुबीत गाल असते, सफरचंदासारखी गाल असते, म्हणून आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतो. मग मला सांगा, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं घ्या वाटेल का? नाही घ्या वाटत ना का? 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं सौंदर्य निघून गेलेलं असतं, पण 2.5-3 वर्षाचं लेकरं सुंदर असता म्हणून आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतो. आपण त्याला अलीकडे बोलवतो, ती पलीकडे पळतो.
आपण त्याला इकडे अलीकडे बोलवलं की पलीकडे पळतं. मग त्याचा पापाच घ्यायचा असेल तर एकच करायचं, 1 रुपया दाखवायचा, लगेच पळत येतं, 1 रुपया घेतं, पापा द्यायला तयार होतो. म्हणजे बघा मोबदल्यामुळे सुद्धा लहान लेकराची पण खोड अशीच आहे. माझा देव माझा जगाचा बाप सुद्धा असंच आहे. विठ्ठल 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 नित्यंत प्रेम करत होती ती द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर. एवढं प्रेम करत होती ती स्वतः श्रीकृष्णाची भक्ती करायची, रात्रंदिवस नाम जप करायची. मेरो राधा रमन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरिधारी गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमन गिरिधारी गिरिधारी रात्रंदिवस नाम जप करायची. नवल नाही तिची 5 पती, 5 पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. बघा ज्यावेळेस तिच्यावर संकट आलं ना, सूर्यास्थायी होती ती जर एकदा झाकून ठेवली ती त्यातून पुन्हा अन्न तयार होत नव्हतं. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले आणि जेवायला मागतात, द्रौपदी मला जेवायला दे. आता द्रौपदी संकटात सापडली, आता ती देवाचं धावा करते. कोठी गुंतला कोठी गुंतलासी द्वार रे चराया श्रीकृष्णाचा धावा करते, देव धावून येतात. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, देवा दुर्वास ऋषी माझ्याकडे आले आणि तिथे जेवायला मागतात. माझ्याकडे सूर्यास साडी आहे, त्यात ती जर एकदा झाकून ठेवली तर त्यातून पुन्हा अन्न तयार होत नाही. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले. मी जर आता ऋषींना जेवू नाही घातलं तर माझं सत्व हरण होईल. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले. आता काय करू तू सांग बरं.
त्यावेळेस देव म्हणतो मी जेवते ताटावरून आलो, तू आधी मला जेवायला दे. मागे भाजी पान द्रौपदी, मागे भाजी पान द्रौपदी, खाय भाजी पान द्रौपदीचे, पान द्रौपदीचे. घरी न मिळेचे अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. त्या सूर्यास थाळीला एक भाजीचे पान चिटकलेलं होतं. ते भाजीचं पान अगोदर देवाने खाल्लं, मग त्या बदल्यात हजारो ऋषींना जेव घातलं. बघा, मोबदल्याशिवाय हा कोणाचं काम करत नाही. त्याचा स्वभाव आहे की हा कोणाचं घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. आपल्याला माहित आहे द्रौपदीला देवाने हजारो साड्या पुरवल्यात. का बरं पुरवल्या त्याचं कारण माहित पण आहे आपल्याला. अगं द्रौपदीकडून काय घेतलं अगोदर? बोटभर चिंदी. चिंदी बांधित रे द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते, चिंदी बांधिते 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 द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते. ओ पाडवी परिसर चेला चेला चेला, पाडवी परिसर चेला, पाडवी परिसर चेला, पाडवी परिसर चेला, पाडवी परिसर चेला चेला चेला, पाडवी परिसर चेला, पाडवी परिसर चेला, पाडवी परिसर चेला. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला, चिंदी बांधिते. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या पोटाला. अगोदर देवानी द्रौपदीकडून बोटभर चिंदी घेतली, मग त्या बदल्यात देवाने तिला हजारो साड्या पुरवल्या. त्यावेळी उद्धवजी म्हणतात द्रौपदी पदराकडून साडी फाडायची नसते. द्रौपदी म्हणते देवा मला माहित आहे. उद्धवजी म्हणतात सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडून द्यायचा नसतो. तुम्ही म्हणशाल बरं झालं ताई सांगितलं तुम्ही, आमचं ऐकतच नाही. या पटत नसतं तर सांगा, टेम्पोत घालून घेऊन जाते तुम्हाला चकलंब्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. द्रौपदी म्हणते उद्धवजी शास्त्र मला माहित आहे, मग तू चिंदी फाडलीच का? श्रीकृष्ण म्हणतात द्रौपदी एवढी भारी साडी फाडायला नको होती. त्यावेळेस द्रौपदी म्हणते देवा मी साडी फाडलीच नाही. काय म्हणते? देवा मी साडी फाडलीच नाही. मैंने नहीं फाड़ा चीर फिर देकर अधीर हो. काय म्हणते? फिर यानी प्रियतम भगवान श्री कृष्ण. मैंने नहीं फाड़ा चीर फिर देकर अधीर हो, धागे स्वयं नाचे छोड़ भागे है. वो धागे बड़े थे न आगे, भागो उन्हों की जागे जो उंगली पर लागे. देवा
तेच धागे तुमच्या करंगीला लागले तेच भाग्यवान ठरले, नाहीतर गटारात पडणारे तर बरेच आहे. विठ्ठल विठ्ठल हिचं सोडा हो. बालमित्र होते, एका ताटात जेवण करायचे, एका गुरूंची विद्या घेत होते, एका बकेटीत आंघोळ करायचे, एका अंथरुणात झोपायचे. नाव त्याचं सुदामा. पण सुदामावर ज्यावेळेस दरिद्री आली ना त्यावेळेस देवाने सुदामा ब्राह्मण दुखीला अगोदर घेतलं काय मुठभर पोहे, मग त्याच्या बदल्यात त्याला गाव सोन्याचं गाव दिलं. विठ्ठल 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 दिला गाव सोन्याचं. पण घेतलं काय अगोदर मुठभर पोहे घेतले, मग गाव त्याला सोन्याचं दिलं. माझ्या देवाचा स्वभाव असंच आहे की मग हा घेतल्याशिवाय कोणाला देत नाही. मग हा नातांच्या घरी राबलाच कसा. जसं गोपिकांनी भावाच्या मोलावर देवाला विकत घेतलं होतं ना, तसंच नाथ बापाने भावाच्या मोलावर त्याला विकत घेतलं. कोणी म्हणेल असेल चोरी, कुणा वाटेल असेल उदारी, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम, विकत घेतला श्यामबाई, विकत घेतला श्यामबाई, विकत घेतला श्यामबाई, विकत घेतला श्यामबाई, विकत घेतला. जसं गोपिकांनी भावाच्या मोलावर देवाला विकत घेतलं ना, तसंच नाथबाबांनी भावाच्या मोलावर विकत घेतलं. मग नाथ महाराजांचा स्वभाव
देवाचा स्वभाव असा आहे, महानाथांच्या घरी राबलाच कसा. देवाने शब्द दिलेला होता. शब्द कोणला दिलेला होता? नाथ महाराजांचे पूर्वज भानुदास बाबा. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा ज्यावेळेस पंढरपूरमध्ये आला ना, त्यावेळेस कृष्णदेवरायला इतका देव आवडला की तो म्हणतो, देवा तुम्हाला इतका आवडतोस, चाल माझ्या बरोबर. असं वाटतं हे सगळं राज्य टाकून देवा आणि तुझ्या चरणाजवळ यावं. तुझी आणवाहिना ग देवराया, बहु आवडसे जेव्हापासून या. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसे जेव्हापासून या. देवा फार आवडतोस तुम्हाला, चल माझ्या बरोबर. घेऊन गेला कृष्णदेवराय. तुंगभद्रा नदीच्या काठी पंढरपूर सारखं सेम मंदिर आहे. पंढरपूरमध्ये जसं पांडुरंगाचं मंदिर आहे ना, तसंच कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी पंढरपूर सारखं तसंच मंदिर आहे. भानुदास ज्यावेळेस कृष्णदेवराय पांडुरंगाला घेऊन तुंगभद्रा नदीच्या काठी गेले, वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असं आलं. त्यावेळेस भानुदास बाबा म्हणतात, घेऊन येऊ तुम्ही देवाला. प्रयत्न करतो. गेले भानुदास बाबा आणि घेऊन आले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला विटेवर उभं केलं. त्यावेळेस वारकरी म्हणायला लागले, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विटेवरी उभा पंढरी आहे. त्यावेळेस पांडुरंग म्हणतात, भानुदास बाबा मला तुम्ही विटेवर उभा केलं, खूप आनंद झाला. माझ्या वारकऱ्यांना तुम्ही आनंद दिला. मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करण्यासाठी येईल. मग भानुदास बाबाच्या नंतर नाथ बाबा त्यांच्या पूर्वजामध्ये नाथ बाबा जन्माला आलेत. मग दिलेला शब्द हा नाथांच्या घरी पूर्ण करतो. एक साधक नाथ बाबांकडे आला आणि म्हणतो, नाथ बाबा माझी आवड पूर्ण होत नाही. म्हणे काय आवड आहे तुझी? म्हणे असं वाटतं टेम्पोचे टेम्पो, ट्रकाचे ट्रका, भाजीपाला घेऊन जालन्याला मुंबईला जावं.
म्हणे जा मग. म्हण त्याच्यासाठी शेती पाहिजे, शेतीमध्ये पाणी पाहिजे. पाच वेर खोदले पण एकही पाणी आलं नाही. होतं ते पाणी पण गेलं. म्हणे गाडी घेऊ, गाडीला पॅंजर्स मारू. गाडी पण घेतली पण गाडीला पॅंजरच नाही. म्हणे आपण याला आवड पूर्ण करू म्हणतो. माझे नाथ बाबा त्यावेळेस म्हणतात, तू अगोदर देवाची आवड पूर्ण कर, त्याच्या बदल्यात तू तुझी आवड पूर्ण करीन. हे खरं आहे बरं का. ज्यावेळेस तुम्ही देवाची आवड पूर्ण करशाल ना, त्यावेळेस तुमची जी आवड आहे तो देव पूर्ण करील. मग तो साधक म्हणतो नाथ बाबाला, नेमकं काय आवडतं देवाला? हेच माझा अभंगाच्या प्रथम चरणात. आवडे देवा आवड देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार केलेला रात्रंदिवस देवाला आवडणारी गोष्ट आहे. सुरुवात कशापासून झाली? आवड देवाची. आवड हा शब्द देखील महत्वाचा आहे. आता आवडीमध्ये 3 प्रकार पडतात: जीवीची आवड, संताची आवड आणि देवाची आवड. आपण अगोदर जीवीची आवड पाहू. आपल्या मुलांना खोडे करायला आवडतं, लहान लेकराला खोडे करायला आवडतं. कीर्तनात बसतात, याला चिमटा घे, त्याला चिमटा घे. लहान लेकर पण असंच आहे. आपल्या गावातली नाही बरं का, बाहेरचं सांगते. आपल्या गावातली शांत आहे. लहान लेकरं एवढं खोडकर असतात. एक दृष्टांत सांगते. एक पाटील बुवा होते. योगायोग त्यांच्या गावात एका महाराजांचं कीर्तन होतं. कोरोनाच्या नंतर पहिलंच कीर्तन होतं आणि गेले कीर्तनाला महाराज. कीर्तन संपल्यानंतर पाटील बुवा म्हणतात, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. आता कोरोनाच्या नंतर तर पहिलंच कीर्तन होतं. त्यावेळेस महाराज म्हणतात, मनात म्हणतात, आता जर पाटील बुवाच्या घरी गेलो नाही तर पुढल्या वेळेस पण आपल्याला तारीख देणार, नको पाटील बुवाचा मान माडायला. महाराज गेले पाटील बुवाच्या घरी. पाटलाला 2 होते कार्ट. एवढं विचित्र होते. याची खिडकी फोड, त्याला दगड फेक मार, याला चिमटा घे, त्याला चिमटा घे. एवढी खोडकर होती. गावातले लोक त्याला वैतागून गेलेले होते. गावातले लोक म्हणते, आउट साईडला सापड दाखवतो तुला. पण ती कोणाच्या हातीच लागत नव्हते. एवढे खोडकर होते. गेले महाराज पाटील बुवाच्या घरी. बसले महाराज सोफा सेटवर. पाटील बुवाच्या आणि महाराजांच्या गप्पा रंगल्या. मग पाटील बुवा पाटलींबाईला आवाज देतात, पाटलींबाई. ती आतून म्हणते, जी. पहिल्या काळात जी हा शब्द म्हणायचे. आता जर पाटीलनं जर आवाज दिला तर तिकडून म्हणते, काय
ह्यो म्हणतो आता आतमध्ये गेलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे पहिल्या काळात जी म्हणायचे. मग पाटलीबाईला चहा ठेवायला लावला, 2 कप चहा ठेवला. अशा तशा गप्पा रंगल्या. महाराज मग पाटील बुवा म्हणतात, महाराज कसा गेला मग कोरोनाचा काळ, तब्येतीची काळजी घेतली का? मग महाराज म्हणतात, काय कोरोना व्हायला पाहिजे होता का? मग नाही तसं नाही, बरं झाली तब्येतीची काळजी घेतली. अशा तशा गप्पा रंगल्या. पाटील बुवाचं तिकडून एक काट पळत आलं, तसं सोफा सेटवर बसलं. तसं महाराज टुंकून वर उडाले आणि फॅनला चिटकले. 2 तास वरच फिरत होते. असे तसे खाली आले, स्वतःला चिमटा घेऊन बघतात, हाय का गेलो. झालं. त्याच्यानंतर पाटील बुवा बसले. मग पाटलीबाई तिकडून चहा घेऊन आले. पाटील बुवा म्हणला अजून जर महाराज चहा प्यायला लागले. पण महाराजांच्या साईडला एक पिशवी होती. त्या पिशवीमध्ये काय होतं, महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर ते पॉकेट होतं आणि नारळ होतं. त्या पोरांना हळूच पिशवीत हात घातला. तर महाराज म्हणतात, यानं जर नारळ घेतला तर काही नाही, पण यानं जर पॉकेट घेतलं तर माझी जायची पंचत होईल. म्हणून महाराजांनी हळूच त्याला चिमटा घेतला, कुईंग कळायला बाजूला सरकलं. एवढं डोळे वाचून पाहायला लागलं महाराजांकडे. मनात म्हणतो, महाराज छोडूंगा नाही, बदला लेकर रहूंगा. एवढं डोळे वाचून पाहायला लागलं. असं तसं चहाला महाराजांनी 5 मोटर चालू केली. हे आलं तसं तिकडून दुसऱ्या बाजूनं बशीला टोन लावला. महाराज म्हणतात, बाळा तू हा चहा घे, मग मी दुसरा घेतो, कपात घेतो. ते म्हणतात, पाटील बुवा सांगा ना याला. पाटील बुवा म्हणतात, लहान आहे, पेऊ द्या, सवय त्याला प्यायची. महाराजांनी इकडून फूर केलं तर सुरू करायचं. आणि हिवाळ्याचे दिवस होते आणि इतकी पिकलेली सर्दी होती. चहाची गरम वाफ ज्याच्या नाकात गेली, आच्छी केलं, तो पेतांगुळच सटकला. अवघा रंग एक झाला. काय महाराजांची एवढं आवडत झाली. बशीतला कप खाली बशीतला चहा खाली पडला. चहा तर विरघळून गेला, पण ते मटेरियल काय जातं का? नाही. महाराज एवढे वैतागले. महाराज म्हणतात, असं तसं आता जातो मी. मग असं म्हणतात. मग महाराज म्हणतात, अशी सोन्याचे तुकडे किती हो तुम्हाला? त्यावेळेस महाराज म्हणतात, तुमच्या आशीर्वादाने 2च आहे. मग इथं सोन्याचं तुकडं इथं आहे, मग दुसरं किती आहे? पाटील भाऊ म्हणतात, आज आपल्याला कोणतरी सोन्याचं तुकडं म्हणलं भाऊ. पाटील भाऊच्या टचकन 2 गोष्टी टुकल्या. म्हणजे तुमचं पहिलं इथे, मग दुसरा तुकडा कुठं आहे? म्हणे ती काय तुमच्या बुटात पाणी भरतय. विठ्ठल 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 म्हणजे मला काय सांगायचं, लहान लेकराला खोड्या काढायला आवडतं. त्यांना पुढं बसवा, कीर्तनात बसवा, नाहीतर घरी बसवा, ते काय शांत बसत नाही. आपल्या घरी जर पाहुणे जर आले ती काय शांत बसतात का? इकडून पळ तिकडून पड. पाहुणे आले की ती उलट्या उड्या करायला चालू करतात. उलट्या उड्या करायला चालू करतात. म्हणजे लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. आता ही झाली लहान लेकराची आवड. आता महिलांची आवड काय आहे? पुतळ्या डोलला साखळी पैंजण कमरेला कंबरपट्टा. पुतळ्या डोलला साखळी पैंजण कमरेला कंबरपट्टा. नाकात रक्त घालून सगळा नाकात करुणी, सगळा नाकात करुणी. येसले गा जादू मेरे कनका, येसले गा जादू मेरे कनका. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबरपट्टा. नाकात
नाकात नथ घालूनी नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करते सगळा थाट माट करते नेसले चालू पैठणचा नेसले चालू पैठणचा चालू पैठणचा नका कोणी ग बाई मला नाव ठेवलं कोणी पुतळ्या डोळ्याला सगळ्या पैजण कमरेला कंबर पटा नाकात नथ घालूनी नाकात नथ घालूनी सगळा थाट माट करती सगळा थाट माट करती नेसले साधू पैठणचा नेसले आमच्या महिलांना आवडतं सुंदर दागिने सुंदर मेकअप एवढं सोनं आवडतं एवढं सोनं आवडतं. एक दृष्टांत सांगते. एक श्रीमंत घरची बाई संक्रांत जवळ आलेली होती. तिला सगळे दागिने तिच्या नवऱ्यांना घेऊन दिलेले होते. असं एक पण दागिने उरला नव्हता की तिच्याकडे एक पण दागिने नव्हता का तिच्याकडे नाही म्हणून सगळे दागिने होते. एक मोठा पितळाचा डबा भरून तिच्याकडे सोनं होतं. मग संक्रांत जवळ आले आणि तिच्या नवऱ्याला म्हणते का व आता मला संक्रांतीला काय घेणार. तिचा नवरा म्हणतो आता जेवढे अलंकार होते तेवढे सगळे तुला घेतले आता असं कोणता अलंकार राहिला तो तुला नाही. म्हणे मला 5 ग्रॅमची नथ करायची. किती ग्रॅमची? 5 ग्रॅमची. म्हणे तुझं नाक राहील का? माझ्या नाकावर जाऊ नका. बर ते म्हणलं जाऊ दे आण तू. आणली नाकात घातली. मग आता म्हणते कशी दिसते मी? तेवढं तोंडावर बोलायचं गोड गोड दिसते पण हिचं काय पोट भरलं नाही. आका 5 वर्षात कोणाला चहा प्यायला बोलवलं नव्हतं पण तिच्या नवऱ्याने 5 ग्रॅमची नथ आणली. सगळ्या कापूस अडकवतल्या बाया बोलवल्या. चला ढोंडो अक्का काका चला चला आले सगळ्या चहा प्यायला. 5 किलोची साखरच उडवली ना डायरेक्ट. 5 वर्षात कोणाला चहा पाजवला नव्हता. बरं चहा पिले नथ दाखवायची. कशी दिसते हो नाक? नथत नाकामध्ये नथ. तोपर्यंत ते म्हणायचे तोंडापुरतं गोड बोलायचे छान दिसते. आणि सगळ्या बाहेर आल्या म्हणायला काय भूतासारखी दिसत होती शोभते का? बरं तिनं नथ कुठं काढून ठेवली हेच तिच्या लक्षात येईना. सकाळी उठली संक्रांत होती. सकाळी उठली आणि सकाळी उठली सगळं काम आवडलं सगळं सुंदर मेकअप केला पण नथच सापडा नाही. हिला लक्षातच नाही रात्री कुठं टाकली. मग सगळे ढोंडा अक्का त्या म्हणायला लागल्यात चला ना बांधायला. ते म्हणतात चला पुढे आलीच मी. आता ढोंडा अक्का त्या म्हणतात झालं बाई हिचं नको सकाळी सकाळी रडकटोम पाहायला. आली तिचा नवरा तिथं गावामध्ये बसलेलं होतं. ते विचारतात का आमची आली नाही का? म्हणे नाही रडत ती घरी. हा गेला घरी. म्हणे काय झालं तुला? म्हणे नाही का तुम्ही ती आणली होती. आताची जिंदगी इंडिकेटरच पेटली. हा म्हणलं काय आणली होती? तुम्ही नाही का ती आणली होती. अगं पण काय आणली होती? 5 ग्रॅमची नथ. म्हणे घाल ना नाकात. म्हणे सापडा ना. मग थांब मी शोधू लागतो. दोघं पण शोधायला लागले. शोधता शोधता हा कपाटाला धडकला आणि चक्कर येऊन खाली पडला. ही पाणी आणलं उठा पटकन. हा उठला असं मस्त लागले नथ शोधायला. नथ काय सापडानाच. मग तो म्हणतो अगं सणासुदीचं बाया माणसानं रडू नाही. ती 2 ग्रॅमची नथ घालून जा. म्हणे नाही 5 ग्रॅमचीच घालायची. हा म्हणला लावा सोनार बाबाला फोन. लावला. हॅलो सोनार बाबा दुकान उघड ठेवा आलोच मी. केला फोन. म्हणे तू चहा ठेव बरं मला पहिले. बरं ही चहा ठेवायला गेली.
पाणी टाकलं, चहापत्ती टाकली, साखरेचा डबा खाली घेतला, साखरेमध्ये ओंजळ घातला आणि बघते तर काय न त्याच्यात सापडली. ही जोरात म्हणते, अहो, याला वाटलं चिटकली काय शिगडीला. हा पळत गेला आणि म्हणतो, काय झालं? सापडली. काय सापडलं? नथ सापडली. असं तसं म्हणजे बघा, महिला मंडळाला इतकं सोनं आवडतं, इतकं सोनं आवडतं की हा सोन्यासाठी पार जीव काढून द्यायला वेळ येते पार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ही झाली महिलांची आवड. माझ्या पुरुषांना काय आवडतं? कडक कपडे, धोतर, कडक टॉप, कडक पॅन्ट. बिना जिथं लग्न असेल तिथं शिरतात. आमंत्रण असू का नसू पण जात्यात. इथं हे वाढ, इथं ते वाढ. लोक म्हणतात, कोण तू? तुझं नाव तरी काय? तुला कोणी बोलवलं? तू नवरदेवचा मामा का? हे बघच टाईट मध्ये येतो, इथं हे वाढ, इथं ते वाढ. म्हणजे पुरुष मंडळांना कडक 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 कपडे घालायला आवडतात. ही झालं जीवांची आवड. पण माझ्या संतांची आवड वेगळीच आहे. महिला मंडळ माझ्या पाठीमागे म्हणतात का? सगळ्यांनी वर हात घ्या. घेतले सगळ्यांनी वर हात करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. Baba
माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुणी. ही झाली संतांची आवड. माझ्या देवाला काय आवडतं हीच माझा अभंगाचे दुसऱ्या चरणात सांगतो. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय वैष्णवांचा, हृदय कळवळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. बघा ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही. आषाढी की कार्तिकीची पंढरीची वारी माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. जो आषाढीची कार्तिकीची वारी करतो तो जगातला वंदनीय असतो. हे माझा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, 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 एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम,
कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देव परमा पूज्य जगी. नाथबाबांचा पिंगळा आहे, एवढा गोड पिंगळा आहे. हे जरी नाही कळलं तरी तुझा राहील, हे जरी नाही कळलं अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या मला परत द्या, जे बरोबर असेल ते तुम्ही घरी घेऊन जा. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे, मी यांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. नारायणगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय हरी जय हरी जय.
मी गावकऱ्यांचा सर्वप्रथम अभिमान मानते की माझं कीर्तन करण्याची संधी दिली. जे मला चुकलं असेल ते माझं मला परत द्या. जे काही बरोबर असेल ते तुम्ही तुमच्या बरोबर घरी घेऊन जा. तुमचं लेकरू समजून माझ्या वाणीतून काही अवघड शब्द बाहेर पडले असेल ते तुमचं लेकरू समजून मला माफ करा. आणि झालेली सेवा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होते आणि झालेली सेवा पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.